कुणी उठतो आणि मी ईश्वराचा अवतार आहे, मला शरण या, मी तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवेन, मी तुम्हाला अंतिम ज्ञान देईल, मी तुम्हाला अंतिम सत्य देईल, असे दावे करतो. आणि मूर्ख लोक ईश्वराच्या या स्वयंघोषित अवताराच्या दाव्यांना बळी पडतात. कोणी त्याच्या या दाव्यांची चिकित्सा करायला धजावत नाही. कुणी त्याच्या या तथाकथित ईश्वरत्वाची तर्क आणि प्रमाणांच्या आधारावर पडताळणी करून पाहायची तसदी घेत नाही. तुम्ही जे दावे करताय त्याचे पुरावे काय आहेत? हे दावे तुम्ही पुरावे आणि प्रमाणांच्या आधारावर सिद्ध करून दाखवू शकता काय? असले प्रश्न विचारण्याचं धाडस कोणीही करत नाही. आणि म्हणूनच लोक फसवले जातात. देव आणि धर्माच्या नावावर त्यांचं शोषण केलं जातं. स्वतःला आत्मज्ञानी, ईश्वराचा अवतार म्हणून प्रस्तुत करणाऱ्या या भोंदू महाराजांचा गोरखधंदा कसा खोट्या गोष्टींच्या आधारावर उभा केला जातो, हे आज मी या व्हिडिओत सांगणार आहे. मी ज्या गुरूंच्या सत्संगात जायचो, त्या गुरूंना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे असं त्यांच्याबद्दल सांगितलं जायचं. या तथाकथित आत्मसाक्षात्काराची तारीखसुद्धा सांगितली जाते, 15 ऑगस्ट 1997. या दिवशी त्यांना आत्मसाक्षात्कार झाल्याचा प्रचार केला जातो. या खोट्या आत्मसाक्षात्काराची खोटी तारीख त्यांनी 15 ऑगस्ट हीच का बरं निवडली असावी, तर त्यामागे एक स्ट्रॅटेजी आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी आपला देश इंग्रजांच्या शासनातून स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्य दिवस म्हणून हा दिवस आपण भारतात साजरा करतो. नेमक्या याच तारखेला 1997 साली आमच्या त्या गुरूंना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे आणि ते अहंकार रूपी अज्ञानातून स्वतंत्र झालेत आणि त्यांना मुक्ती म्हणजेच मोक्ष प्राप्त झाला अशी कथा त्यांनी रचली. हा दिवस भारतात आधीच स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात असल्याने त्याच दिवशी यांच्या अनुयायांनी यांचा तथाकथित आत्मसाक्षात्कारही साजरा करावा अशी अपेक्षा त्यांच्या या मनानेच रचलेल्या खोट्या गोष्टीमागे असल्याचे दिसून येते. त्यांचा हा आत्मसाक्षात्कार खोटा आणि त्यांनी निवडलेली ही तारीखही खोटी आहे, हे मी इतक्या ठामपणे कसा काय सांगू शकतो? तर आता पुढं काय सांगतो ते नीट ऐका. हा खोटारडा माणूस स्वतःची जन्मतारीख 26 जानेवारी असल्याचे सांगतो. म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी याचा जन्म झाला आणि 15 ऑगस्टच्या दिवशी याला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला असं हा सांगतो. आणि याचे भोळे-भाबडे अनुयायी त्याच्या या कथेवर डोळे झाकून विश्वासही ठेवतात आणि हे दोन्ही दिवस ते मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाने साजरे करतात. 15 ऑगस्टला आमच्या गुरुजींना आत्मज्ञान प्राप्त झाले म्हणून तो दिवस ते मुक्ती दिन म्हणून, तर 26 जानेवारीला त्यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस ते कृपा दिवस म्हणून साजरा करतात. आपल्या गुरूंचा अवतारवाद साजरा करण्यासाठी जाणीवपूर्वक निवडण्यात आलेले हे दोन्ही दिवस खोटे आहेत, हे निश्चितपणे सांगण्याच्या मागे आणखी एक पुरावा आहे माझ्याकडे. तर मित्रांनो, हा खोटारडा माणूस गुरु व्हायच्या आधी पुण्यातल्या एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रोफेसर म्हणून काम करत होता. हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकवत होता असा त्याचा पूर्व इतिहास सांगितला जातो. आता अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवणारा प्राध्यापक म्हणजे तो स्वतःही इंजिनियर असणार किंवा IITN असणार असा साधारण अंदाज तुम्ही डोक्यात बांधला असेल, बरोबर? मलाही असंच वाटायचं. हा प्रवचन देताना बरेचदा इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या काही शब्दांचा उल्लेख करायचा. त्यामुळे हा स्वतः इंजिनियर असेल असं मला आणि जवळपास सर्वच अनुयायांना वाटायचं. आणि अनुयायांना तसं वाटावं यासाठी तशा रंजक आणि रोचक कथाही रचल्या जायच्या. हा तथाकथित प्रोफेसर क्लासरूममध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असे, तेव्हा विद्यार्थी याच्या शिकवण्याच्या शैलीने इतके मंत्रमुग्ध होऊन जायचे म्हणे, की त्यांना वेळेचं भानच राहत नसे. पास होऊन पुढील वर्षाला गेलेले विद्यार्थीसुद्धा यांचं लेक्चर ऐकण्यासाठी वर्गाबाहेर उभे राहून खिडकीपाशी गर्दी करायचे म्हणे. म्हणजे इतका हा लोकप्रिय होता असा प्रचार याचा केला जायचा. परंतु हा प्रचारसुद्धा खोटा असल्याचं आता मला माहीत झालं आहे. हा माणूस मुळात इंजिनियर नाही आणि प्रोफेसर तर अजिबात नव्हता. हा पुण्यात कुसरोवाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत केवळ एक लॅब असिस्टंट किंवा एक टेक्निशियन या पदावर नोकरी करायचा. आणि याच्यापाशी इंजिनिअरिंगची कोणतीही डिग्री नसून याने सन 1980च्या जवळपास 10वी नंतर रेडिओ दुरुस्तीचा एक डिप्लोमा कोर्स केलेला असल्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत. याने जर खरोखरच इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रोफेसर म्हणून नोकरी केली असेल तर तसे पुरावे त्याने सादर करावेत. बरं, इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रोफेसर असल्याची ही खोटी कथा याने आणि याच्या अनुयायांनी का रचली असावी, यामागे काय स्ट्रॅटेजी आहे हेही सांगतो. तर हा माणूस आधी ओशोंच्या आश्रमात जायचा. हा ओशोंचा शिष्य राहिलेला आहे. याने ओशोंना जवळून बघितलं आहे आणि ओशोंना कॉपी करण्याची आयडिया याच्या डोक्यात ओशोंच्या मृत्यूनंतर 90च्या दशकात आली. ओशो स्वतः उच्च शिक्षित होते, विद्वान होते आणि ते एका कॉलेजवर प्राध्यापकही होते. ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रियसुद्धा होते.
ओशोंच्या आयुष्यातली ही घटना या भोंदू गुरूंनी जशीच्या तशी कॉपी करायचं ठरवलं आणि तशी खोटी गोष्ट पेरलीसुद्धा. अनुयायांना तथ्यांशी आणि पुराव्यांशी काही घेणं-देणं नसतं. त्यांना फक्त श्रद्धा बाळगायची असल्याने त्यांना त्या गुरूच्या भूतकाळाशी काही घेणं नसतं. तसेच आपल्या संस्कृतीत साधू-संतांच्या भूतकाळाबद्दल चौकशी करणं हे आध्यात्मिकदृष्ट्या निषिद्ध मानले जाते. या नियमाचा फायदा घेऊन आपला भूतकाळ लपवण्याची सोय या भोंदू गुरूंना आपसुकच प्राप्त होते. माझा मुद्दा हा नाही की भूतकाळात लॅब टेक्निशियन असणं म्हणजे कमीपणाची किंवा वाईट गोष्ट आहे. यात काही गैर नाही. तुम्ही मुळात अशिक्षित असलात तरीही हा काही अपराध नाही. माझा मुद्दा हा आहे की तुम्ही जे नव्हता ते असल्याचं ढोंग करण्याची गरज काय? आपल्या अनुयायांना तुम्ही कपटमुक्तता आणि सत्य बोलण्याची शिकवण देता आणि स्वतःच खोटारडेपणा करता. हा कसला आत्मसाक्षात्कार प्राप्त झालाय तुम्हाला? ही तर निव्वळ भोंदूगिरी आहे. ज्याचा पायाच खोटारडेपणाचा आहे, त्यावर उभी असलेली तथाकथित आत्मसाक्षात्काराची इमारत तरी कशी खरी असणार? तीही खोटीच असणार. आत्मसाक्षात्कार किंवा मोक्ष प्राप्त झालेल्या संतांचे आचरण कसे असायला पाहिजे? ज्याला मायेचा मोहच उरला नाही, भौतिक सुखांविषयी आसक्तीच उरली नाही, असा जीवनमुक्त पुरुष 30-40 लाखांच्या आलिशान गाडीत बसून एअर कंडिशन आश्रमात रेड कार्पेटवर चालत चालत प्रवचन द्यायला येईल काय? अहंकार शून्य असलेला संत स्वतःभोवती एक रहस्यमय, गूढ आणि ग्लॅमरस वलय तयार करून घेईल काय? अहंकार शून्य माणूस तर इतका साधा, सामान्य आणि विनम्र असेल की तो कधीही कोणाहीसाठी सहज उपलब्ध असेल. तो सर्व मनुष्य आणि प्राणिमात्रांशी एकरूप झालेला असल्याने तो स्वतःत आणि इतरात भेद करणार नाही. तो सर्वसामान्य माणसांशी सहज मिळून मिसळून वागेल. परंतु हा आमचा गुरु तर एखाद्या सेलिब्रिटीसारखा जगतो. हा सामान्य लोकांना तर सोडाच, परंतु स्वतःच्या शिष्यांनाही सहज उपलब्ध नसतो. याचे दर्शन करायचे असल्यास कित्येक दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तीही सहज मिळत नाही. तुम्ही त्याचे बेसिक शिबिर केलेले नसल्यास हा तुम्हाला भेटतसुद्धा नाही. हा कसला अहंकार शून्य? आपण काहीतरी विशेष आहोत, ईश्वराचा अवतार आहोत, असा भाव जर मनात असेल तर तो अहंकारच आहे. असल्या अहंकारी माणसाला गुरुस्थानी बसवून त्याची चरणपूजा करणाऱ्या मंदबुद्धी अनुयायांची कीव करावीशी वाटते. असो, मी अनेक वर्षे असाच मंदबुद्धी होतो. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की जे स्वतःला आत्मसाक्षात्कारी गुरु म्हणून प्रस्तुत करत असतात, यांच्या ज्ञानाची तर्क, तथ्य आणि पुराव्यांच्या आधारावर पडताळणी झाली पाहिजे. हे जर स्वतःला काहीतरी विशेष असल्याचे भासवत असतील, तर ते विशेष का आणि कसे आहेत याचे पुरावे मागायचं धाडस तुमच्या अंगी असलं पाहिजे. नाशिकचं खरात प्रकरण माहीतच असेल तुम्हाला. स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा हा खरात नावाचा भोंदू बाबा अनेक वर्षे ढोंग पांघरून साळसूदपणे मिरवत राहिला. शेवटी जेव्हा तो लैंगिक शोषण प्रकरणात तुरुंगात गेला, तेव्हा त्याचा भूतकाळ तपासला असता असं माहीत झालं की तो कॅप्टन वगैरे काहीच नव्हता. तो खोटं सांगायचा. लोक त्याच्या रचलेल्या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवून होते आणि म्हणूनच ते फसवल्या गेलेत. म्हणून कोणालाही गुरु म्हणून स्वीकारण्यापूर्वी त्याच्या विश्वसनीयतेची, त्याच्या ज्ञानाची आणि त्याच्या चारित्र्याची सखोल चिकित्सा करा. तर्क, तथ्य, विवेक आणि विज्ञाननिष्ठ कसोट्यांवर त्याला परखून बघा. त्याच्या शिकवणी, उपदेश आणि त्याचं आचरण यात सुसंगती आहे की विसंगती आहे हे तपासून पहा आणि मगच कुणाला गुरु करा. मुळात तुम्हाला गुरूंची आवश्यकताच का भासत आहे याची खोलात जाऊन चौकशी करा. जर तुम्हाला देवाची भक्ती करायची आहे, सत्याचा शोध घ्यायचा आहे, तर तो स्वतःच्या बळावर करा. यासाठी कोणत्याही बुवाबाबांना मध्यस्थ करायची गरज नाही. कारण जर ते भोंदू निघालेत तर तुमच्या आयुष्याची राख रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही.